नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना फिडिंग कुर्ती कशी शिवायची तेच मी सांगणार आहे आणि थोडासा पॅटर्न सुद्धा मी दिलेला आहे. एकदम अशी सिंपल पण नाही आहे. तर चला कटिंग करूया. त्यासाठी पहिल्यांदा मी वरचा पार्ट कट करणार आहे. असा जसा आपण ब्लाऊजसाठी कपडा फोल्ड करतो ना 4 फोल्ड, सेम तसाच मी तर 4 फोल्ड कपडा करून घेतलेला आहे. ओपन बाजू पुढच्या साईडने आणि बंद बाजू माझ्या साईडने, जिकडं आपण गळा कट करतो ना ती. तर आता हा जो साईज आहे ना ती 32चा मी इथं टॉप शिवते. 32चा चौथा भाग येतो 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं मी 10 इंचावरती मार्किंग केलं. आणि टॉपची उंची मी घेणार आहे 16 इंच. तर इथं मी 16 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर गळ्याची रुंदी घेतली 2.5 इंच आणि शोल्डर घेतलाय 6 इंच. 6 इंचावरती मार्किंग करते. तुम्हाला जर खडून नीट दिसत नसेल ना तर समजून घ्या, कारण आपण जसं कटिंग करतो तसंच मी कट केल्यानंतर तुम्हाला कळेल मी कुठं कट करते. थोडंसं डार्क मार्क करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मुंडासुद्धा 6 इंचच घ्यायचा आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर मुंड्यामध्ये थोडंसं जाड होतं तर 6.5 मुंड्या घेतला तरी पण चालतंय. एक मार्किंग 1 इंचावरती, दुसरी 1.5 इंचावरती करायची. दोन्ही मुंड्याला गोलाकार देऊन घेतला. त्यानंतर गळ्याची मार्किंग करूया. गळ्याची उंची मी ठेवणार आहे 5.5 इंच, जास्त डीप ठेवणार नाहीये. आणि अशा प्रकारे पुढच्या गळ्याला सुद्धा मी गोलाकार देणार आहे. त्यानंतर कंबर टाकूया. जेवढी कंबर असेल तिचा चौथा भाग घ्यायचा. 28 येत असेल तर 28चा चौथा भाग 7 आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं 9 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि आता हा जो टॉप आहे ना तो कटिंग करून घेते. पहिल्यांदा फक्त बॅकचाच मुंडा आपल्याला कट करायचा, फ्रंटचा नाही करायचा. तर हे बघा असं मी इथं कटिंग करून घेतलं. आता हे पार्ट वरचा सेपरेट करते आणि मग जो काही वाढलेला मुंडा ना तो पहिल्यांदा मी इथं कट करून घेते बघा. आणि त्याच्यानंतर मग गळ्याचं सुद्धा इथं मी कटिंग करून घेते. आणि या गळ्याचा कटिंग झालेला पार्ट आहे तो ठेवायचा आणि त्या आकाराने साईडने 1-1 इंच सोडून ना आपण गळ्याची पट्टी कट करू शकतो. त्यानंतर मागचा आता गळा कट करून घेऊया. त्याची उंची मी ठेवणार आहे 3.5 इंच. जास्त पाठीमागं मी डीप देणार नाही, रेग्युलर साईज असती तशीच ठेवणार आहे. 1 इंचावरती गोलाकार करून घेतला आणि ते सुद्धा आता मी हा गळा जो आहे ना पाठीमागचा तोही मी कट करून घेते. आता इथं दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. तर बघा आता चेन लावायची आपल्याला. त्यासाठी पहिल्यांदा मार्किंग कशी करायची ते बघूया. जसा आधी फोल्ड आहे तसाच फोल्ड ठेवायचा. मॅचिंग चेन घ्यायची. तर इथे मला खरंच मॅचिंग कोणती होते ते समजत नव्हतं, तरी मी ही ग्रीन कलरची निवडली. आणि काय करायचं, चैनीला 2 मार्किंग असतात. चैनीला जिथं असं चिपकलेलं असतं म्हणजे फेविकॉल असतं तिथून चेन वरती खाली जात नाही ते लक्षात ठेवायचं. वरच्या साईडनं शोल्डरपासून खाली 8 इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे एकूण 16 इंच आहे की नाही, ती खालच्या साईडनं अर्धा-पाऊण इंच सोडलं तरी चालतंय. आणि 8 इंचावरती मार्किंग करायची. आणि दोन्ही साईडला आता मी इथं पलटी करून केलेली मार्किंग आहे ना ते उमटवून घेते. तर हे बघा शोल्डरच्या मधोमध आपल्याला ही लाईन घ्यायची असते. म्हणजे आता शोल्डरची पट्टी आहे की नाही तिच्या मधोमध घ्यायची. ते तुम्हाला समजूनच जाईल की आपली चेस्ट कुठे कुठे येते त्या हिशोबाने. जसं आपण ब्लाऊजची टक्स देतो ना पुढचा तिथेच. आता काय करायचं, एक पट्टी कट करून घ्यायची आहे. तर सेम फॅब्रिकची मी इथं पट्टी कट करते. तर हा कपडा कॉटनचा चांगला होता त्याच्यामुळे इथं मी अस्तर वापरलेला नाही आहे. हलक्या क्वालिटीचा कपडा असेल तर वरच्या भागासाठी अस्तर वापरला तरी पण चालते. आता या पट्टीला मी एका साईडनी फोल्ड करत शिलाई कवर करून घेतली. सेम आता दुसऱ्या साईडने सुद्धा आतल्या साईडने फोल्ड करत ती सुद्धा शिलाई करून घेते. म्हणजे आपली इथं पट्टी रेडी होईल जी आपल्याला चेन लावण्यासाठी लागणार आहे ती. ठीक आहे. तर आता बघा हे मोजून घ्यायचे. 2 आपल्याला तेवढ्याच सेम लांबीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आता एक पट्टी आपण घेऊया आणि तिला असं डबल फोल्ड करूया. दोन्हीलाही सेम डबल फोल्ड करायचा. एक मी तुम्हाला आता करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, आपली जी चेन आहे ना ती चेन घ्यायची. आणि जसं मी सांगितलं की चैनीला आतमध्ये फेविकॉल असतो, तिथून चेन वरती आणि खालती जाऊ नये त्यासाठी ते दिलेलं असतं. सेम तिथंच आपल्याला मार्किंग करायचे आहे. तिथून वरती खाली आपलं मार्किंग गेलं तर मग चेन लागली जात नाही पूर्ण. त्यासाठी हे एक टिप लक्षात ठेवायची. आणि जेवढी चेन जी लांबी आहे ना तेवढी मी त्या पट्टीवरती मार्किंग केलं आहे. आणि ज्या आधी आपण मार्किंग करून घेतली ना फ्रंट पार्टवरती तिथे बरोबर ठेवायचं. आणि आता आपल्याला ही जी पट्टी आहे ना ती जोडायची आहे. पहिल्यांदा इथं लक्षात ठेवा, एक कोना ठेवायचा तिरका आणि तिरक्यामध्ये असं खालीपर्यंत शिलाई द्यायची आहे. मधलं जे मार्जिन राहील का नाही दोन्ही शिलाईच्या मध्ये अगदी किंचित केसभर राहिलं पाहिजे. कट टू कट आपल्याला इथं लक्ष देऊन इथं करायचं असतं बघा. अशा आता वरतीपर्यंत मी परत रिपीट हे कंप्लीट करून घेते शिलाई. तर दिसत नाही कधी कधी मॅचिंग धागा असेल तर त्यावेळी थोडंसं लक्ष देऊन तुम्ही इथं बघू शकता. वरच्या साईडने व्ही शेप आला पाहिजे, खालच्या साईडने व्ही शेप आला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं. चौकोन नाही आला पाहिजे.
आता हे जे मध्ये आपण शिलाईच्या मार्जिन सोडले ना दोन्ही शिलाईच्या मध्ये, ते आपण कट करूया. म्हणजे आपली पट्टी आहे ना आतल्या साईडला फोल्ड करायची आहे ना त्यासाठी. आता ही पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करूया आणि प्रेस करूया. प्रेस केल्यानंतर पट्टी खूप छान बसली जाते. असं आपण हाताने प्रेस करायला जाऊ ना तर ती लागलीच जात नाही बरोबर, आणि मग फिनिशिंग बिघडते. तर त्यासाठी आता मी पहिल्यांदा ना इस्त्री करून घेते. इथं बघा छोटासा कट देते, म्हणजे आपला शेप आहे ना तो शेप आपला एकदम करेक्ट असा निघतो त्यासाठी. तर आता मी इथं प्रेस करून घेतलेला कपडा बघा, प्रेस केल्यानंतर किती व्यवस्थित दबून बसलं. आता काय करूया, आपली चेन घेऊया आणि हा जो फ्रंट पार्ट आहे उलटा ठेवायचा. उलटा ठेवून बघू शकता असं करायचं व्यवस्थित. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चेन उलटी सुलटी चेक करायच्या, सरळ उलटी अशी व्यवस्थित चेक करायची. आणि जिथे मी सांगितलं की चेनला थोडासा फेविकॉल लावलेला असतो तिथे आपल्याला वरच्या साईडनी चेन लॉक करून घ्यायची आहे. आणि आता सेम आपली जी पट्टी आपण तयार केली ना त्या पट्टीवरती ही चेन लागली गेली पाहिजे. हे बघा असं खालीपर्यंत. आणि खाली आलं ना की दोन्ही कपडे चिटकवून घ्यायचे समोरासमोर, नाहीतर लूज पडलं की तिथं लूज पडू शकतं. त्यासाठी असं टाईट ओढून घ्यायचं. आणि बघा असं मी हाताने जसं दाखवते तसं. त्यानंतर आता हे बरोबर आपण हे इकडची शिलाई कंप्लीट करूया, म्हणजे चेन व्यवस्थित लावून घेऊया. सिंगल फूट असेल तर तुम्ही अगदी छान पद्धतीने इथं चेन लावू शकता, पण मी इथं साध्या मशीनवरतीच लावलेलं आहे, म्हणजे साध्या फूटवरती रेग्युलरच्या. हे बघा वरती आल्यानंतर इथे 1-2 लॉक करायचं, म्हणजे मग निघणार नाही चेन लवकर त्यासाठी. आता हे जे जास्तीचं आहे ना ते तुम्ही कटही करू शकता. आणि आता तुम्हाला दाखवते अप्पर म्हणजे मेन भागाकडून आपल्या की कशी व्यवस्थित चेन लागली गेलेली आहे. धागे असतील ते कट करायचे आणि तुम्हाला बघू शकता इथं खूप छान अशी आपली चेन लागली गेलेली आहे. फिनिशिंग सहित लागली जाते आणि दिसायला सुद्धा छान दिसते, असं वाटतही नाही की अशी इथं चेन वगैरे आहे. त्यानंतर सुद्धा वरती टॉपला इस्त्री करून घ्यायची बरं का, म्हणजे चेनीच्या वरचा कपडा पण खूप छान बसला जातो. त्यानंतर आता काय करायचं, शोल्डर जॉईंट करून घेऊया. त्यासाठी एक पार्ट इथं उलटा ठेवला आहे, त्याच्यावरती दुसरा सरळ ठेवला आहे. आणि वरच्या भागाकडून मी इथं शोल्डरला शिलाई करून घेते. हे बघा असं वरच्या भागाकडून मी इथं शिलाई करून घेते. म्हणजे उलटं केलं ना की आपले धागे दिसत नाही शोल्डरच्या तिथे, ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईंट करतो तेव्हा. तर हे बघा असं मी आता अगदी कडेकडेनी शिलाई द्यायची, कारण आपल्याला आतल्या साईडनी परत शोल्डर अर्धा इंच दाबायचा असतो, त्यासाठी कडेनी शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही आधीच गळापट्टी लावली आणि नंतर शोल्डर दाबले तरी पण चालतंय. मी इथं नंतर गळापट्टी लावलेली आहे. तर हे बघा आता गळापट्टीसाठी मी इथं तिरक्या पट्ट्या कट करून घेणार आहे, सरळ पट्ट्या कट करायच्या नाही, नाहीतर मग गळापट्टी ना व्यवस्थित लागली जातच नाही. तर साधारणतः 1 इंचाची पट्टी घ्यायची, जास्त मोठी पट्टी रुंदीला घ्यायची नाही, मग ती खूप कपडा शिल्लक राहतो आणि चांगलं दिसत नाही त्यासाठी. तर आता मी इथं पट्टी रेडी करून घेतली आणि आता मी गळ्याला लावून घेते. शोल्डरपासून लावायला मी इथं चालू करणार आहे बघा. इथे मी शोल्डरमध्ये ठेवते अशी आणि कडेने आता पूर्ण शिलाई कंप्लीट करून घेते. पूर्ण गळ्याला शिलाई करून घेते 1/2 इंचावरती, म्हणजे मग आपल्याला पट्टी व्यवस्थित इथं लावता येईल. त्यासाठी पट्टी कमी पडत असेल तर ह्या पट्टीला अजून एक पट्टी तिरकीच कट करायची आणि जॉईंट करून घ्यायची. पण इथं मला बरोबर होईल असं वाटत होतं. तर हे बघा जिथून सुरुवात केली तिथपर्यंतच आपल्याला पट्टी परत लावून घ्यायची आहे. तुम्ही आधीच गळापट्टी लावून नंतर शोल्डर दाबले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. मी सुद्धा दोन्ही पद्धतीने करते, जसं सोपं वाटेल तसं आपल्याला करायचं. हे बघा कडेपर्यंत इथं माझी पट्टी व्यवस्थित पुरली गेलेली आहे. त्यानंतर आता छोटे छोटे कट द्यायचं. कट द्यायच्या आधीच आपली पट्टी आतल्या साईडनी पलटी पडते बघा, जे एक आपली आपण तिरकी कट केली ना त्याच्यासाठी. सरळ जर केली असती तर अशी तिरकी पट्टी आतमध्ये पलटी पडत नाही, त्यासाठी मग अशी तिरकी पट्टी कट करायची, म्हणजे छान पट्टी लागली जाते गळ्याला. तुम्ही तर कॅनव्हास सोबत सुद्धा वापरू शकता. तर हे बघा आता काय करायचं, आतल्या साईडने असं डबल फोल्ड करायची आणि पट्टीला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या एकदम कडेला नाही, गळ्याच्या इथे 2 ते 3 लाईन टेपच्या आपल्याला सोडून एक पट्टी जॉईंट करायची आहे. जशी आपण गळापट्टी जोडतो ना सेम तशीच, फक्त कडेला नाही शिलाई द्यायची. आणि असं आतल्या साईडने व्यवस्थित डबल फोल्ड करायचा कपडा आणि पूर्ण पट्टी आहे ना त्या आपण कव्हर करून घेऊया. हे बघा अशी पट्टी लावून घेऊया.
गळापट्टी लावल्यानंतर बघा आपण इथं शोल्डर आता आतल्या साईडने दाबून घेऊया. जे आपण अर्धा इंच दाबतो ना शोल्डर, सेम तसेच आपल्याला इथं डबल शिलाई करायची शोल्डरला, म्हणजे शिलाई लवकर उसवत नाही त्यासाठी. त्यानंतर आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर इथं मी फुगा बाही करते. त्यासाठी सेम आपण बाहीला घेतो कपडा डबल फोल्ड, म्हणजे 4 फोल्ड आपल्या 2 बाही कटिंग होण्यासाठी तसाच घेतलाय. पण आपला जेवढा आता आपण काय करतो, छातीचा चौथा भाग 8 इंचाची आपण बाही रुंदी कट करतो. तर आपल्याला इथं डबल घ्यायचे आहे, म्हणजे 8 प्लस आपल्याला इथं 8 आणि 8 16, म्हणजे 16 इंचाची रुंदी आपल्याला लांबीला पट्टी आपल्याला इथं जी बाहीसाठीची आहे ना ती इथं मी कट करून घेतली. आणि उंची साधारण मी 10 ठेवलेली आहे. आता आपण जशी बाही कट करतो सेम तशीच, फक्त आपल्याला इकडून न कट करता आपल्याला पुढच्या साईडने खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचं आणि असा शेप द्यायचा आहे बाहीचा बघा. आणि कुठेही कट करायचं नाही, फक्त एवढा जो शेप आहे ना तोच कट करायचा. आता मी नॉर्मलीच इथं शेप देऊन घेतला आहे, कारण नंतर ज्यावेळेस आपण सगळ्या ज्या फुगाबाईच्या प्लेट आहेत ते टाकून घेऊ ना, त्यावेळेस सुद्धा थोडासा आपल्याला शेप देऊन घ्यावा लागतो. थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो नंतर. तर हे बघा दोन्हीकडून मी इथं शेप व्यवस्थित कट करून घेतला. आता ही ना ओपन केली बाही आणि आपल्याला आता वरच्या साईडनं प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे. तर आपली जशी बाही आपल्याला पलीकडच्या साईडला सोडायची आहे. साधारणतः 8 इंच आपली रुंदी आहे, त्याच्यामुळे 8 इंच पलीकडे सोडायचं आणि 8 इंच सोडून मग आपल्याला इथं प्लेट टाकायला चालू करायचं आहे. आणि अलीकडच्या साईडला सुद्धा 8 इंच सुटलं पाहिजे, म्हणजे आपलं जी पूर्ण बाही आहे ना ती 16 इंचाची तयार झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा सेम मी आता तशाच प्लेट टाकणार आहे. थोड्या ओढून धरायच्या प्लेट, नाहीतर खूप फुगा होतो मग, आणि मग जास्ती फुगा एवढा काही चांगला दिसत नाही. त्याच्यामुळे ओढून धरायच्या प्लेट आणि अशा ओढून धरून सगळ्या प्लेट इथं जशाच्या तशा इथं जॉईंट करायच्या खालच्या पार्टनं सुद्धा. हे बघा असं इथं मी पूर्ण प्लेट इथं टाकून घेतल्या. जास्तीचा आता जे कपडा आहे ना तो कट करते. आपल्याला आता खालच्या साईडनं पट्टी टाकायची आहे. तर आता ही अशी डबल करायची आणि चेक करायचं की ही 8 इंच भरतंय का. आणि जोपर्यंत हे 8 इंच भरत नाही तोपर्यंत दोन्हीकडे प्लेट ॲडजस्ट करायच्या, कमी जास्ती तुम्ही करू शकता. आता 8 इंच इथं कमी भरत होतं, त्याच्यामुळे अजून मी दोन्ही साईडनी एक एक प्लेट देणार आहे. 8 इंचापेक्षा ते जास्त झालं होतं, 9 इंच झालं होतं, त्याच्यामुळे मी दोन्ही साईडनी इथं एक एक प्लेट टाकून बघा इथं कंप्लीट करून घेतलं. आणि आता परत चेक करायचं की परत बरोबर बसतंय का. 8 इंच फोल्ड करून चेक करायचं. पूर्ण लांबी 16 इंच आली पाहिजे आणि एक साईडनं तुम्ही मोजत असाल डबल फोल्ड करून तर 8 इंच आलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं. तर इथं दोन्ही साईडनी मी इथं प्लेट ॲडजस्ट करून घेतल्या. आणि आता आपण चेक करूया की हे 8 इंच भरतंय का. तर आता हे बरोबर 8 इंच भरत होतं, ठीक आहे. तर चला आता खालच्या साईडनं आपण पट्टी लावून घेऊया. त्यासाठी इथं मी बघा दुसरी एक पट्टी इथं कट करून घेते. आता ही पट्टी मात्र आपल्याला सरळ कट करायची असती. गळापट्टीला आपण जशी तिरकी कट करतो ना तशी कट न करता सरळ पट्टी इथं कट करायची. आणि पहिल्यांदा आतल्या साईडनी लावायला चालू करायची पट्टी. आतल्या साईडनी खालच्या आपल्या दंडाच्या साईडने आपल्याला सुरू करायची आहे पट्टी लावायला. तर माझी मशीन ना उशाची आहे, पण मला खूप जास्त ना धागा तुटण्याचा प्रॉब्लेम येतो. तर त्यावरती तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा, कारण माझा सारखा धागा तुटत राहतो मशीनचा. तर हे बघा आता खालच्या साईडने मी पट्टी जॉईंट करते दंडघेराच्या साईडनी. त्यानंतर आता हे उलटं करायचं, म्हणजे सरळ बाजूकडे, आणि एक फोल्ड करून परत दुसरा फोल्ड करायचा. आणि पट्टी आपण इथं व्यवस्थित जॉईंट करून घेऊया वरच्या भागाकडून. कडेनी शिलाई द्यायची, जास्त मार्जिन सोडायचं नाही, नाहीतर मग चांगलं दिसत नाही. त्यासाठी इथं कडेकडेनी शिलाई द्यायची आपल्याला. आणि आता छान अशी पट्टी लागली गेलेली आहे. आणि पट्टी लागल्या गेल्यानंतर तुम्ही चेक करायचं की आपण जो शेप देतो बाहीचा तो शेप बरोबर आहे का. नसेल तर मग तो शेप थोडासा आपल्याला बरोबर करून घ्यावा लागतो, ठीक आहे. कारण प्लेट टाकल्यानंतर थोडा वरती खालती असा शेप जो आहे ना तो होऊ शकतो. त्यासाठी ते चेक करून घ्यायचं की बरोबर शेप येतोय का नाही, ते सुद्धा इथं बघायचं आहे. तर इथे सुद्धा बघा थोडं कमी जास्त असं वाटत होतं, तर मी तो प्रॉपर इथं शेप देऊन घेतला. त्यानंतर आता आपण बाही जोडून घेऊया. आपला जो अप्पर पार्ट आहे ना तो सरळच ठेवायचा. बाही अशी मधून फोल्ड करायची. मध्ये जिथेच असेल तो शोल्डरच्या मधोमध ठेवायचा. आणि आपल्याला एका साईडनं पहिल्यांदा बाही लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी बाही लावूया. जास्त बाही ओढायची नाही, हलक्या हाताने लावायची, म्हणजे चुन्नट येत नाही जास्त. आणि आता सेम दुसऱ्या साईडनी सुद्धा ती बाही मी जॉईंट करून घेते. शोल्डरमध्ये आलं ना की लॉक करून घ्यायचं, म्हणजे बाहीची जी शिलाई आहे ना आपण मधून करतो त्याच्यामुळे मग ती निघत नाही त्यासाठी. आणि आता जे जास्तीचं होतं ना ते इथं मी कट करून टाकते बघा. आता सेम अशाच प्रकारे मी दुसरी बाही सुद्धा जॉईंट करून घेते. तर माझ्या इथं दोन्ही बाह्या लागलेल्या आहेत बरोबर.
आता काय करायचं, खालचा जो पार्ट आहे ना घेऱ्याचा तो इथं मी घेतलेला आहे. तो कसा कट करायचा सांगते. रुंदी म्हणजे तुम्हाला जेवढ्या प्लेट टाकते तेवढ्याच टाकायच्या आहेत आणि उंचीमध्ये तुम्हाला कमरेपासून खाली जेवढी उंची पाहिजे तेवढी इथं घ्यायची आहे. तर हे बघा अशी मोजून घ्यायची उंची आणि रुंदीला सुद्धा तुम्ही तुमच्या मापाने करू शकता. म्हणजेच की रुंदी आणि उंचीमध्ये तुम्हाला कपडा कट करून घ्यायचा आहे खालच्या साईडनी. तर याची रुंदी साधारणतः 40 ते 45 होती. म्हणजे जास्तही प्लेट नाही होणार आणि कमीही नाही होणार, बरोबर घेरा आपला येईल एवढंच होती याची रुंदी. आणि उंची कस्टमरनी सांगितलेली अगदी पायापर्यंत त्यांना पाहिजे होती. तर मी त्यांची 40 भरत होती कमरेपासून खाली. तर मी ते 40चा उंचीचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता आपला वरचा पार्ट घ्यायचा, त्याच्यावरती हा जो खालचा कट केलेला कपडा आहे ना तो उलटा ठेवायचा. म्हणजे सरळ बाजू खाली जाईल आणि उलटी बाजू वरती येईल. आणि आता आपण इथं प्लेट टाकूया. अंदाज घेत घेत प्लेट टाकायच्या. जेवढा आपण केवढा कपडा घेतलेला ना तो कपडा बरोबर एवढ्यामध्ये ॲडजस्ट होईल अशा आपण अंदाजे छोट्या छोट्या प्लेट टाकूया. म्हणजे छोट्या प्लेट छानही दिसतात आणि घेर पण छान येतो आणि डेली यूजसाठी अगदी छान असा घेर येतो. तर हे बघा अशा आता छोट्या छोट्या प्लेट टाकत मी हे कंप्लीट करून घेते. ज्या आपल्या रुंदीमध्ये कपडा आपण 45 इंचाचा कट केला आहे त्या सगळ्याच आपल्याला इथं प्लेट बसल्या पाहिजे अशा प्लेट टाकायच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लेट टाकून घेऊ शकता. तर हे बघा सगळ्या इथं मी प्लेट टाकून घेतल्या. आता ह्याला आपल्याला डबल शिलाई करायची आहे, कारण शक्यतो इथून कमरेतून सारखी शिलाई उसवत राहते. त्यामुळे डबल शिलाई करायची म्हणजे उसवतही नाही आणि कस्टमर पण खुश होतात की डबल शिलाई दिली बाबा ह्यांनी ह्यासाठी. तर ठीक आहे. तर आता काय करायचं बघा, आता पलटी करायचं आणि हे इथून जे जास्तीचं होतं ते आता मी कट करते आणि पलटी करून बघा तुम्हाला दाखवते की छान अशा प्लेट लागल्या गेलेल्या आहेत. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडच्या सुद्धा इथं प्लेट लावून घेते. सेम कपडा तसाच ठेवायचा. आता आपण हा ड्रेस फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना काय करायचं, सरळ भागाकडूनच इथं मी कडेने पहिल्यांदा शिलाई देणार आहे. म्हणजे आतनं ओव्हर होऊन जाईल आणि धागे वगैरे निघत नाही, त्यासाठी कडेने शिलाई द्यायची. अजिबात मार्जिन वगैरे सोडायचं नाही आणि ही शिलाई कमरेपर्यंतच राहील, कमरेपासून खाली न्यायची नाही आहे. हे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी कमरेपर्यंतच घ्यायची आणि बाजूला करायची. ठीक आहे. आता हे आपण सेम दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम पद्धतीने आपण शिलाई करून घेऊया. वरच्या भागाकडून म्हणजे सरळ बाजूने मी इथं ही शिलाई देते. हे बघा असं पकडायचं व्यवस्थित आणि कमरेपर्यंतच द्यायची आहे, तिथून खाली नाही द्यायची. तर जास्तीचं होतं ना ते मी कट केलं. आता हा उलटा करते, म्हणजे उलट्या बाजूकडून आता आपल्याला हा ड्रेस फिटिंग करायचा आहे त्यासाठी. तर इथं मी उलटा करून घेतला आणि जी काही फिटिंगची मापं असतात ती मापं इथं टाकून तुम्हाला हा ड्रेस फिटिंग करायचा आहे. तर हे बघा माझ्याच मापाचा हा ड्रेस होता, त्याच्यामुळे मी इथं हातामध्ये टाकून बघत होते की केवढा फिटिंगला बसतोय. माझ्यापेक्षा थोडंसं ढिलं सोडा असंच मला कस्टमरने सांगितलेलं होतं. तर आता सेम मी तसंच फिटिंग करून घेते बघा. व्यवस्थित असं पकडायचं आणि सरळ शिलाई द्यायची, वाकडी शिलाई द्यायची नाही. भरपूर जणांची फिटिंगची शिलाई कमरेत वाकडी येते, अजिबात वाकडी घ्यायची नाही. शोल्डर दंडघेरापासून चालू करायची, डायरेक्ट खालीपर्यंत ही शिलाई तुम्हाला घेऊन जायचं आहे, कडेपर्यंत. बघा असं कडेपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग करून घेते. तर आता सगळ्यात शेवटी आपण खालच्या साईडनं ड्रेसला घेराला डबल फोल्ड करून शिलाई कंप्लीट करून घेऊया. स्ट्रेटमध्ये कपडा कट केलेला आहे, त्याच्यामुळे रिंकल वगैरे काही येत नाही. इझिली आपली सगळी शिलाई लागली जाते खालच्या साईडने. ज्यावेळेस अंब्रेला घेर असतो त्यावेळेस इथं खालच्या साईडने थोड्याशा रिंकल येतात, त्यासाठी टिप्ससुद्धा आहेत. पण इथं काहीच गरज नाही आहे, कारण इथं सीधामध्ये सगळी शिलाई लागली जाते. तर कसं वाटलं या ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.